रंगभूमी असो किंवा आयुष्याचा रंगमंच, स्त्रियांना प्रत्येक जागा सुंदर ठेवण्याची आवड असते आणि हेच तिचं वेगळेपण असतं. मराठी मालिकांमध्ये आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अशाच एका अभिनेत्रीने ठरवलं की आपली प्रत्येक मैत्रीण जी आपल्यावर प्रेम करते ती तितकीच सुंदर दिसायला पाहिजे. आणि स्त्रियांच्या या सुंदरतेच्या प्रवासात ती त्यांची हक्काची राही ठरली. मनोरंजन सृष्टीसोबतच शिवानीने राही बाय शिवस्मित हा साड्यांचा बिझनेस सुरू केला आणि अनेक महिलांच्या तो पसंतीस देखील उतरला. अनेक हँडमेड प्रिंटिंगच्या साड्या, कॉटनच्या साड्या राही बाय शिवस्मित कडून महिलांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आणि आज या साड्यांची विक्रमी विक्री देखील होताना दिसते. प्रत्येक स्त्रीच्या प्रवासात अशी एक राही हवीच जी तिचा प्रवास अजूनच सुंदर करण्यात हातभार लावेल. बिंग वुमनच्या आजच्या भागात स्वागत करूया महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि एक यशस्वी उद्योजिका शिवानी नाईकेचं. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बिंग वुमन या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा फक्त पॉडकास्ट नाहीये, संवाद आहे बिझनेस करणाऱ्या त्या प्रत्येक स्त्री सोबतचा. ती हरत नाही, कारण ती उठते, लढते, शिकते आणि स्वतःची वाट स्वतः तयार करते. तिच्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. चला तर बघूयात अभिनेत्री ते उद्योजिका शिवानी नाईक कशी घडते हा प्रवास. आणि शिवानी, तुझं खूप स्वागत आहे, खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला हे ऐकूनच खूप छान वाटलंय, अभिनेत्री आणि उद्योजिका. पण हे कसं, म्हणजे आपण एंगेजमेंटला भेटलो, हो. त्याच्यानंतर कट्टू आपण आता भेटतोय, तेव्हा मी एक ओळख करून दिलेली की अभिनेत्री शिवानी आणि अमितच्या साखरपुड्याला आपण आहोत आणि कट्टू बिझनेस वुमन शिवानी माझ्या समोर बसली. कसा प्रवास घडलाय? प्रवास ना ॲक्च्युली खूप असा तो भारी आहे, सांगण्यासारखा आहे. मला असं स्वतःला अजून असं उद्योजिका किंवा मी बिझनेस वुमन वगैरे असं मला अजून ते झेपत नाही आहे. खरं तर प्रयत्न करते खरं तर. सुरुवातीपासून सांगते. कोविडचा काळ होता आणि फर्स्ट लॉकडाऊन झालं होतं आणि पहिलं लॉकडाऊन अर्ध्या लोकांचं खूप मजेत आणि काहीतरी नवीन, काही अर्धे जण घाबरलेले होते वगैरे वगैरे सगळं होतं. माझे बाबा ना बिझनेसमन आहेत, म्हणजे ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. सो त्यांच्याकडे काय रोज असा येणारा पैसा नव्हता, म्हणजे फिक्स अमाऊंट नव्हती येणारी की घरी बसलात तरी तुम्हाला तुमचं पेमेंट येणार आहे असं नव्हतं. सो ते रक्तातच बिझनेस आहे म्हणायला हरकत नाही. आणि मग तो काळ झाला आणि आमचं छान, आम्ही एकमेकांसोबत होतो, छान घालवला तो काळ. पण त्यानंतर आम्ही काही बातम्या बघायला लागलो की अगदी हातावर कमवणारे काही लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही आहे आज, म्हणजे त्यांना खाण्याची भ्रांत आहे त्यांची. आणि मग बरंच काय काय असं रोज आम्ही ऐकत होतो. सो त्या सगळ्या निगेटिव्हिटीमधनं ना एक धडा शिकलो. म्हणजे असंच आम्ही सहज बसलेलो गप्पा मारत आणि बाबा म्हणाले की बघ ना, आता आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी पैसे, पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचं कसं ना. तर मी म्हटलं हां, हो ना बाबा. तेव्हा ना मी कमवते होते ना ताई, तेव्हा मी घरीच होतो, दोघीजण आमचे शिक्षण सुरू होते. तर म्हणाले की आता इथून समजा पुढे हे असंच वातावरण राहिलं आणि तुम्हाला जर का अचानक कमवायची वेळ आली तर तुम्ही काय कराल? तर शिक्षण पूर्ण नाही आहे आणि मग आता म्हणजे कसं ना, परत जाऊन मग आपण तेच की आपण जॉब शोधणार किंवा काय करणार, पण स्वतःच्या हातात काही गोष्टी आहेत तर तुम्ही काय करणार? तर फुल ताई माझ्याकडे बघते, मी ताईकडे बघते आणि घरात बघ दोघीच मुली आणि त्यात बाबा हे असं काहीतरी अचानक सांगायलाच सुरुवात झाली. आणि मग असं झालं की हो, काय करू शकतो, काय करू शकतो. तेव्हा म्हटलं एक ना काहीतरी ठरवा, मला तुमच्याकडनं काहीतरी काही महिन्यांमध्ये ना तुम्ही काहीतरी कमवून द्या. आपण एक टास्क टाईप आता हे करूया. मी तुम्हाला टास्क देतो की पुढच्या काही 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही एक्स अमाऊंट मला आणून द्या आणि ती सांगा की ही मी कमवलेली अमाऊंट आहे. आणि मी बोलला की अरे हे मज्जा आहे, हा टास्क आहे, आपण घेऊया, चला 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 चला. आणि मग सुरुवात झाली की पॉकेट मनी तर आपला बिझनेस सुरू करण्या एवढा तर नाही आहे. तर मग म्हणली ठीक आहे, मी तुम्हाला एक्स अमाऊंट देतो पहिल्यांदा, मी तुमचा इन्व्हेस्टर, मी तुम्हाला एक्स अमाऊंट देतो आणि त्यातनं तुम्ही काहीतरी सुरुवात करा. तर मग ते खूप भारी वाटायला लागलं की अरे बाबा आपल्याला पैसे पण देत आहेत,
काहीतरी सुरू करायला. आणि मग आमचं असं झालं की काय करू शकतो, काय करू शकतो. तर आमची अशी कॉलनी आहे, सिडको हडको एरिया, हम्म. छत्रपती संभाजीनगरची आहे मी मूळची. तर मग असं झालं की आता ना लोकांना पटकन लोक बाहेर जाऊन दुकानांमध्ये जाऊन खरेदी नाही करणार आहेत, हो. जवळच्या जवळ काहीतरी बघणार. कारण तेव्हा ग्रॉसरी शॉप्स वगैरे हे ते हम्म. खूपच म्हणजे त्यांना हम्म. मागणी खूप चांगली होती. हम्म. तर मी म्हटलं की आपल्या जवळपास हे शॉप्स आहेत, पण आपल्याकडे कपड्याचं दुकान नाही आहे. लगेच असं आपण बाहेर जाऊन बाहेर ठिकाणी न फिरता पटकन काहीतरी घेऊ शकतो असं. सो मग आमचं असं ठरलं की आपण काही साड्या, काही टॉप, काही तेव्हा आता आपल्याला नाईटवेअरच जास्त लागायचे, हो, घरात होतो म्हणून. हो. सो असं काहीचं आपण आणूयात घरी, आणि घरी आणूया. आमचं अंगण आहे पुढे आणि हॉल आहे, आणि नंतर घर वगैरे असं सगळं सुरू होतं. मी म्हटलं आपल्याकडे स्पेस आहे तशी, तर आपण हे करूया. मग आम्ही एक छान बॅनर डिझाईन केलं. त्याचं आधीचं नाव होतं शिवस्मित कलेक्शन. माझं नाव ओके. शिवानी आणि माझ्या मोठ्या बहिणीचं नाव स्मितल. सो मग आमचं असं डोक्यात आलं की तेव्हा अमित पण कॉन्टॅक्टमध्ये होता. अमित म्हटलं तुम्ही शिवस्मित नाव का नाही, शिवस्मित नाव भारी वाटेल, तुमच्या घरावर पण तुम्ही शिवस्मित नाव लिहिलं पाहिजे, आणि शिवस्मित नावाने पण तुम्ही सुरू केलं पाहिजे. शिवामित नंतर आलं, ॲक्च्युली पहिल्यांदा शिवस्मित होतं. आणि मग नंतर असं झालं की हां आपण हे सुरू करूया खरंच. आणि मग आम्ही एक छान असं कलेक्शन जे आपल्याला आवडतंय. बेसिकली माझी आई कॉटन लवर आहे. हम्म. तिच्या अंगावर नेहमी कॉटनच्याच साड्या असतात. हम्म. ती बाकी कुठल्या साड्यांच्या तिने प्रेमात जर नाहीये. नाही नाही नाही, आणि ती कम्फर्टेबल पण नसते अजिबात. हम्म. ती जर कुठे जाताना आपण तिला म्हटलं ना की हे एखादं काहीतरी वेगळं आहे, तू नेसून तर बघ, नाही, तर ती त्या कार्यक्रमात गेल्यानंतर ती कम्फर्टेबलच नसते. आणि ती म्हणजे तिला असं तिचा काय Restless. कॉन्फिडन्स हा, लेवल हा, हा. एकदम ठापकन असा डाऊन हम्म. झालेला हम्म. असतो. तर आम्हाला हे माहिती होतं की हम्म. हे तिच्या अंगावर जे जितकं सुंदर दिसतं ना, ते आपण वेअर केल्यानंतर पण छान दिसतं, आणि आपण कोणाच्या अंगावर बघितल्यानंतर पण छान दिसतं, जे कम्फर्टेबल आहे, जे आवडणार आहे. आणि मग आम्ही असं कलेक्शन आणलं, आणि आमच्या अख्ख्या कॉलनीमध्ये सगळ्या बायकांना ते एवढं आवडलं की अरे छान आहे. आणि युजली आपल्याला म्हणजे मला आणि ताईला किंवा आईला कॉम्प्लिमेंट यायच्याच की तुमचे ड्रेस छान असतात, मुलींचे पण ड्रेस छान असतात, तुमच्या साड्या खूप छान असतात वहिनी. सो आम्हाला असं झालं की आपली चॉईस करत बरी आहे जरा, तर ती आपण वापरूया. मग आम्ही असं कलेक्शन सगळं आणलं, आणि बाबांनी जेवढे पैसे दिले होते त्या बाबांनी दिलेल्या पैशांमधनं आम्ही हे सगळं मॅनेज केलं. त्यातनं एक छोटंसं बॅनर आम्ही घराच्या बाहेर वगैरे लावलं, आणि ती सुरुवात झाली. खोटं वाटेल इतपत आम्ही ते एका आठवड्यात बाबांना विथ प्रॉफिट पैसे हातात दिले होते. ओके. मला अजूनही आठवतं की बाबांनी मला 35 का 40,000 रुपये ताईला आणि मला दिले होते. तर आम्ही बाबांच्या हातात एक 50,000ची अमाऊंट वर की बाबा हे तुमचे पैसे बाबा, तुम्ही मला दिले होते, आणि आम्ही हे करून दाखवलंय. आणि त्यानंतर ते वर्ष दीड वर्ष छान रन झालं सगळंच. मग आम्ही जायचो दोघीजणी वेगवेगळ्या होलसेल्स चे शॉप्स असतात तिथे जाऊन आम्ही विचारपूस करायचो. मग आम्ही सगळा तो माल घरी घेऊन यायचो वगैरे वगैरे, सगळं छान चाललेलं. 1.5 वर्षानंतर गडबड ही झाली की माझी मालिका सुरू झाली. म्हणजे मालिकाच्या आधी माझं नाटकाचे काही दौरे सुरू होते. म्हणजे तो एक गडबडवाला तो काळ सुरू झाला. ताईचं लग्न ठरलं, आणि मग नंतर असं झालं की ते नंतर लक्ष नाही दिलं गेलं त्याकडे. आणि मग ते असं झालं की चल आपण शिकलो ना कसं कमवायचं आणि काय, आपल्याला माहिती झालं ना. ओके बाबांना आपलं टास्क कम्प्लीट करून दिलाय, ओके झालं. आणि मग मी नाटकांच्या दौऱ्यांमध्ये गुंतले. मग माझी मालिका सुरू झाली. मग ताईचं लग्न झालं, मग नंतर ताईला बाळ झालं. मग आता जेव्हा सगळं शांत झालं, माझी मालिका संपली, आणि त्यानंतर माझं असं होतं की 4-5 महिन्यात आपण मस्त घरी जाऊन राहूया छान. पिल्लू होतं नवीन नवीन छोटूसं, ताई होती, आई वगैरे, आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो. आणि अचानक झालं काय मजा होती नाही आपण. तेव्हा कसलं साड्यांचं वगैरे सुरू केलं होतं, आणि बाबांनी खरंच आपल्याला तेव्हा उभं केला. आपल्याला कळालं नेमकं पैसा कसा कमवायचा आणि काय, छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या की किती पैसा आपल्याला लोकांना द्यायला लागतो वगैरे वगैरे. आणि मग ताई मला म्हणते आपण परत सुरू केलं पाहिजे नाही शिवानी. म्हटलं हां सुरू करू शकतो ना आत्ता. ताई म्हणली बघ ना, तुला ऑलरेडी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये तू एवढ्या साड्या नेसल्यात, तर तू ऑलरेडी कॉटन लवर आहेस, त्यात तू कॉटनच्या साड्याच वेअर केल्यास, तर लोकांना तू जेव्हा जेव्हा इव्हेंट्सला जाते तेव्हा तू साड्यांमध्येच लोकांसमोर आहेस. तो हा प्लस पॉईंट आहे आपल्याला पुन्हा नव्याने सुरू करण्याचा. आणि आय वॉज लाईक की हां यार आपण हे करू शकतो. आणि मग पुन्हा आम्ही काही महिने घेतले, आणि मग असं झालं की काय करूया, मग त्याला छान नाव हवं. मग आम्ही, माझ्या भाचीचं नाव राही आहे, सो तेच ब्रँडचं नाव आहे. राही म्हणजे ट्रॅव्हलर. सो राही
बाय शिवस्मित, शिवानी आणि स्मितलचं कॉम्बिनेशन आहे. आणि आम्ही द जर्नी ऑफ एलिगन्स अशी त्याला टॅगलाईन दिली आणि मग ती सुरुवात झाली. मग असं झालं की पहिल्यांदा शॉप सुरू करूयात का, म्हटलं नाही एवढी इन्व्हेस्टमेंट आपण एकदम एवढी नको उडी घ्यायला, आपण जरा Correct. परत आपल्याला जमतंय का, आपण करतोय का काय आधी ते बघूयात. मग अचानक आम्हाला असं झालं की एक्झिबिशन्स आपण करू शकतो, ज्याचं आता प्रचंड क्रेज आहे. म्हणजे माझ्या इच अँड एव्हरी छोट्या छोट्या गोष्टी या एक्झिबिशन्समधूनच घेतलेल्या असतात. हो. मी इतकी वेडी आहे एक्झिबिशनसाठी. तर मला असं झालं की आपण एक्झिबिशन्स करूयात का, जेणेकरून लोकांना आपल्याला भेटता येईल, आपलं जे काही फॅब्रिक आहे ते लोकांना टच करता येईल, त्याला फील करता येईल, आपल्याला इन्स्टंट रिॲक्शन कळेल की आपलं सगळं हे जे काही कलेक्शन आहे ते लोकांना बघून कसं वाटतंय. सो मग आम्ही एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली. सो मला वाटतं की कालचं माझं हे 7वं एक्झिबिशन होतं. येस. आणि 7ही एक्झिबिशन्स इतके कमाल झाले. टचवूड मी सांगते, लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला आणि लोकांना ते कलेक्शन एवढं आवडतंय की म्हणजे विचारू नको. मग आम्हाला असं झालं की आता आपण काही एक्झिबिशन्स करूया आणि नंतर आपल्याला स्टुडिओ ओपन करायचा आहे आपला आणि तो ताई सांभाळेन, मी सांभाळेन, पण आपल्याला आपला स्टुडिओ ओपन करायचा आहे ह्या नावाचा, आणि जिथे लोकांनी खूप प्रेमाने खरेदी केली पाहिजे. अगदीच. आणि हाच माझा नेक्स्ट क्वेश्चन होता. आणि इतकी छान जर्नी आहे म्हणजे कोविड पासून ते आतापर्यंतची जर्नी तू इतक्या सोप्या शब्दात आणि मस्त सांगितलीस. Yes. आणि ती नेहमीच खूप छान बोलते आणि सांगते. पण जेव्हा एक्झिबिशनचे मी तुझे रील बघते किंवा व्हिडिओ बघते किंवा पोस्ट बघते, शिवानी खूप गर्दी आहे. हो. एक प्लस पॉइंट आहे की ते अप्पीचे फॅन्स आहेत किंवा ते अप्पीला भेटायला येतात. बरोबर. आणि जेव्हा आपण ऑफलाईन बोललो तेव्हा तुम्हाला सांगितलं की तू नाही आहेस शॉपवर किंवा त्या तुमच्या बेंचवर, Stalls वर. स्टॉलवर, तेव्हा ही गर्दी आहे. तर तो एक्सपिरियन्स मला सांग की विदाऊट यू अँड विथ यू किती राही सक्सेसफुल आहे. ऍक्च्युली म्हणजे आता बऱ्याच जण काय होतं माहितीये का, म्हणजे आता मी पण हे खूप जणांकडनं ऐकते, इवन दो येणाऱ्या काही काकू असतात ना, तर त्या पण आल्यानंतर सांगतात, आता काय बाबा तुम्ही सगळ्यांनीच बिझनेसमध्ये उडी घेतली आहे, असं खूप जणी म्हणतातही. सो मला असं होतं की मला लोक ओळखतात म्हणून माझ्याकडचं लोक घेतील म्हणून हा ब्रँड ओपन केलेला नाहीये. एक तर पहिली गोष्ट, मला अभिनय क्षेत्रात मनापासून मी काम करतेच आहे, मी अविरतपणे करत राहीन, मी मरेपर्यंत याच क्षेत्रासाठी काम करणार आहे. पण मला दुसरं काहीतरी करायचं आहे, मला आज हे करावंसं वाटतंय. बरं, मी खूप उत्तम स्वयंपाक बनवते, मला खाऊ घालायला प्रचंड लेवलला आवडतं, मी उद्या तेही करायला सुरुवात करेन. मला माहीत नाही आहे, मला जर का घटकेत असं वाटलं की यार मला ना छान काहीतरी बनवून कोणाला तरी खाऊ घालायचं आहे आणि त्याचा मी मोबदला घेतला, दॅट डझंट मीन की मी माझं सगळं सोडून मी आता हे करेन. सो असं पण बऱ्याचदा होतं की आता तुम्ही ना सगळ्या अभिनेत्री आता हेच करताय, म्हणजे जिथे एक्झिबिशनला जावं तिथे 2-3 स्टॉल तुमचे असतातच. सो मला असं म्हणायचं की लोक मला भेटायला येतात म्हणून मग आता या आहेत, एक फोटो पण काढायचा आहे, आता एखादी साडी घ्यावी लागेल, आता घेऊयात, असं नाही आहे. मी त्या स्टॉलवर असो नसो, लोक त्या नावाला घेऊन, किंवा काही लोकांना माहिती नाही आहे शिवानी नाही, काही लोकांना राही हा ब्रँड माहिती नाही आहे, काही लोकांना ताई माझी चेहऱ्यानिशी माहिती नाही आहे, तरीही ती मंडळी येत आहेत, ती छान अरे खूप कमाल कलेक्शन आहे. मग त्यांना कळतं की अरे हा अच्छा तुम्ही आहात का त्या, तुमचं किती सुंदर आहे, ही रिॲक्शन येते. आणि मग आम्हाला तेव्हा खूप छान वाटतं की माझ्याकडून फोटो घेऊन कोणीतरी एक बॅग घेऊन नाही, ते 4-4 बॅग्स घेऊन ते शॉपिंग करून चाललेत. सो हे सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे. आणि तुम्हाला लोक ओळखतात म्हणून हा बिझनेस सुरू केला नाही आहे खरंच. सो हे तर म्हणजे रेड अंडरलाईन वाक्य असेल की असं नाही आहे. सो त्यांनी माझ्या नावाचा फायदा होत नाही असं नाही. आपल्याला छान स्टॉल्स जे आहे ते आहे, खूप क्लिअर सांगते की समजा एक छान हॉल असेल तर तिथला एक प्रायमरी लोकेशन काही असेल तर ते आपल्याला पहिल्यांदा ते सांगतात की बघा हे आहे, तुम्ही इथे करता का, तुम्हाला छान जागा आहे, तुमच्याकडे लोक जास्त येणार आहेत भेटायला, सो तुम्ही इथे थांबता का, हे होतं. पण मी आहे म्हणून यांचा त्या सेलिब्रिटी आहेत ना, ती तर काय मोठी अभिनेते, मग तिच्याकडे गर्दी होणारच ना, असं नाही आहे. गर्दी झाली तर ती फोटो काढून निघूनही जाईल. आणि काही मेंबर आहेत तसे, काही काका येतात जे फक्त भेटायला येतात, फोटो काढतात, गप्पा मारतात आणि जातात, ते काही शॉपिंग करत नाही. किती छान. बट ते पण प्युअर आहे ना. सो असं आहे. पण हे सगळं सुरू असताना कोविडमध्ये एक प्रॉफिट कमवायचा होता किंवा बाबांनी एक टास्क दिलेला म्हणून सुरू केलेला व्यवसाय. बाबांना 15,000 तुम्ही एक्स्ट्रा दिले की एका आठवड्यात एवढे कमवले. आत्ता तर गणित प्रॉफिटचंच आहे. म्हणजे आता तर लॉससाठी कोणी बिझनेस नाही करत किंवा मला साड्या विकायला आवडतात, मला प्रेक्षकांबरोबर फोटो काढायचे म्हणून
सुरू केलेला हा ब्रँड नाहीये, हा बरोबर. कम्प्लिटली प्रॉफिटसाठी केलेला ब्रँड आहे. बरोबर. आहे शिवानी प्रॉफिट? हो, मला सांगायला खूप आवडेल, की जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टींच्या सुरुवात करायचं ठरवलं होतं पुन्हा एकदा नव्याने, तेव्हा ना ताई, मी, अमित, आई-बाबा, भाऊजी, त्यांचा भाऊजी तर माझे खरंच या सगळ्याच बाबतीत खूपच स्मार्ट आहेत. सो त्यांनी आमचं सगळ्यांचं असं डिस्कशन झालं, की अ, आपल्याकडे एक सेलिब्रिटी फेस आहे. सो आपण जर का सुरुवात केली तर आपण रेंज वाईज काय ठेवूया. ओके. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा हम्म. असतो ना, की सेलिब्रिटी फेस आहे तर आपण रेंज ही आपल्याला काय म्हणतो त्यांनी जज करतात खूप Correct, लोक. हा correct. पण एक खूप मोठा मुद्दा आहे. हम्म. सो नंतर असं झालं की नाही, आपण जेव्हा शॉपिंगला जातो तेव्हा आपण आपलं बजेट डोक्यात घेऊन जातो. तसंच पुढचा व्यक्ती जेव्हा शॉपिंगला येणार आहे तेव्हा तो त्याचं बजेट डोक्यात ठेवून येणार आहे. एक्झिबिशनमध्ये कोणाची गर्दी जास्त असते? महिलांची. महिलांची. त्या घरातलं सगळं काम करून कुठेतरी एक्झिबिशन लागलंय किंवा काही जॉबवरून येऊन ते त्यांचे एक बजेट इथे घुंगावत आहे. सो ते बजेट फ्रेंडली त्यांना जिथे मिळणार आहे तिथे ते मनसोक्त शॉपिंग करणार आहेत. ही तर आम्हाला क्लिअर होती गोष्ट. मग मुद्दा असा झाला की काय बजेटमध्ये ठेवूयात. आपल्याकडची साडी ही 850 किंवा 800 पासून सुरू होते, ती 2500ला संपते. 2500च्या पुढे एकही साडी आपण विकत नाहीत. सो पहिल्यांदा मुद्दा असा झाला की जेवढं आपण बजेट फ्रेंडली ठेवूयात आणि बजेट फ्रेंडली असताना आपण उत्तम क्वालिटी देऊयात, तितकी आपल्याकडे गर्दी होईल आणि तितकं आपला सगळा सेल होईल, त्यातनं आपण प्रॉफिट कमवू. करेक्ट. सो इतका तो सिम्पल मुद्दा होता आणि तो वर्क झाला. बऱ्याच वेळेला मला सांगायला एक किस्सा फार आवडेल. आत्ता नुकतं माझं ठाण्यातलं एक एक्झिबिशन होतं. एक काकूना अशा पुढून येत होत्या अशा आणि त्यांनी दुरून मला बघितलं, त्यांनी हाय वगैरे केलं. मी पण हॅलो, हाय काकू. मग त्या तिथून ना परत गेल्या, त्या परत आल्या आणि मग खूप आपल्या स्टॉलच्या समोर गर्दी होती आणि कोणी हे पण मला आवडलं, मला तो मिरर दाखव ना, हे करू दे, अच्छा हे हे पॅक करा माझं, नाही त्या 2 करा, ती नको पण ह्या 2 करा, ओके सगळं झालं. आणि ती गर्दी बघून त्या जरा घुसल्या जरा मध्ये आणि त्यांनी ना बरं मी बघते हे सगळं, तर त्यांनी ना हळूच असं एका साडीचं असं टॅग ओपन केलं आणि असं बघितलं, 950. दुसरी साडी घेतली, दुसरी साडी 1200, 800 आणि नंतर त्यांचे एक्सप्रेशन्स बदलले. ते म्हणले, मॅडम तुमचाच आहे ना हा ब्रँड? तर म्हटलं, मी इंस्टाग्रामला बघत असते. तर मी म्हटलं हो. तर तुमचाच ब्रँड आहे ना? म्हटलं हो. त्यांनी शॉपिंग केली, 4 एक साड्या वगैरे सगळं आणि मग मी बिल बनवायला गेले. मी फुल बिल वगैरे छान आणि हे काकू एवढे झाले, हे घ्या आणि हे आमच्याकडनं गिफ्ट वगैरे. ते म्हणले, एक सांगू का, मी किती वेळची मागून अशी फिरती आहो, मला काय वाटलं हाफ पीचं स्टॉल आहे तो लय महागडा असेल इथे. मी म्हटलं की असं का वाटलं तुम्हाला, तुम्ही येऊन बघायचं ना. मी पण त्यांच्याशी छान गप्पा मारल्या, म्हटलं येऊन बघायचं की तुम्ही. तर म्हटले नाही अहो, ते सेलिब्रिटी वगैरे म्हटल्यानंतर आपल्याला होतं की महागड्या असतील, मग आपण काही घेणार नाही, आपलं बजेट कमी. म्हटलं असं काही नाही आहे, बघा की आता ही 750ची साडी आहे, ही 800ची साडी आहे. ते म्हणजे छान आहे. आता ना मी माझी मुलगी परदेशात असते, तिला पण पाठवणार आहे साड्या, तर मी तेव्हा नक्की तुमचं कार्ड वगैरे द्या बरं. सॉर्ट. त्यांच्या डोक्यातला जो भुंगा होता तो तर क्लिअर झाला. सो सुरुवात करतानाच हा मुद्दा होता की बजेट फ्रेंडली असेल, ज्यातनं आपण मॅक्झिमम प्रॉफिट अर्न करू आणि आपण लोकांनाही खुश करू. सो प्रॉफिट लेवल खूप छान आहे सध्या आणि सगळ्या महिला खूप खुश असतात. हेच अरे बेस्ट आहे. खूप खुश असतात, त्या इतक्या हॅपी असतात, अरे हे पण मस्त आहे, ते पण मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉलवर आल्यानंतर ते म्हणतात, तू कन्फ्यूज करतेयस आम्हाला. आणि आम्हाला असं ते येस, आम्ही कन्फ्यूज करतोय तुम्हाला, हे आमचं यश आहे. पण स्टॉलवर पुरुषांची गर्दी किती आहे? आहे 20% तरी आहे आहे? आता. पण त्यांना कळतं साड्या? हो. तू एक व्हिडिओ बघितलायस का? त्यांना तर कळतंच, आमच्याकडे विकणाराही पुरुष आहे. तो अमितचा आणि माझा एक व्हिडिओ बघतो, खूप लोकांनी बघितलाय. अमितला साड्यांचे नावं मी त्याला कानात सांगते, ह्या साडीचं हे नाव आहे, हे लिनन आहे, हे मल आहे, तू वेगळंच काहीतरी बोलतोयस. साडी त्या पुढच्या बाईला आवडली आहे ना, काकू तुम्हाला ही आवडली आहे, हा कलर, तो आणि तो विकत होता, तो पुण्याचा. तो त्यानंतर मी आणि ताईने त्याला सांगितलं, तू येऊच नकोस. तो काकू हा रंग, त्या म्हणायला ना की हे पॅटर्न काय तुम्हाला आवडली ना, तुम्हाला ही साडी आवडली ना, तुम्ही नेसा, छान, हा कलर नाही काकू, तो कलर घ्या, तो तुम्हाला जास्त छान दिसेल, असं वगैरे करतो. आणि येणारे पण मेंबर्स ते उलट ते
नवरा बायको वगैरे आले ना तर ते इतकं गोड कन्व्हर्सेशन असतं ना की मग ती ही टाकून बघणार एका खांद्यावर, एका खांद्यावर ती टाकून बघणार, कुठला कलर छान दिसतो, मग तो म्हणणार नाही नाही मला ना हा छान वाटतोय. किंवा काही पुरुष असे असतात जे मागे उभे असतात, घे ना आता तुलाच तर नेसायची आहे, असे पण असतात. सो 20-25% आहेत पुरुषांचं प्रमाण, बाकी तर बायका धिंगाणा घालतात. पण आता हे सगळं सुरू असताना शिवानी, तुला मी आता जे बघते की तुला प्रत्येक साडीचं नाव माहिती आहे किंवा व्यवसाय सुरू करताना आपल्याला त्यातली जाण असणं खूप महत्वाचं आहे महत्वाचं आहे. की मल कशाला, म्हणजे जसं अमितचं जे स्टेज आहे म्हणजे खूपच तो प्री हो, नर्सरी हो, किंवा हो, प्रायमरी, हो, हो. म्हणजे जिथे तो व्यवसाय करताना त्या स्त्रीला किंवा त्या उद्योजिकेला माहिती असलं पाहिजे या साडीला काय म्हणतात, ही साडी फुगणार आहे की नाही. कारण का ज्या बायका येतात, म्हणजे मी माझ्या आईला बघते, त्याचा कपडा बघून सांगू शकते की ही धुतल्यानंतर कमी होणार Shrink आहे होणार, हो. की काय होणार आहे. तर बायकांचे बरेच प्रश्न असतात, बरेच. तुझ्या आयुष्यातली साडीची ओळख तुला कशी झाली, तो प्रवास सांगशील का? कारण का तुझ्या आयुष्यात पहिली साडी कधी आली आणि तुला ओळख कशी पटली? आई एकतर, कारण मी आत्ता कुठे आईला जरा थायरॉइड वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे ती आत्ता कुठेतरी ड्रेसवर ती स्विच झाली आहे. ओके. अदरवाईज माझ्या जन्मापासून मला जसं कळतंय तेव्हापासून मी आईला साडीतच बघत आली आहे. आणि ती प्रचंड कॉटन लवर आहे. तिच्याकडे सगळ्या कॉटनच्या स्मूथ छान सॉफ्टली बसतील, ज्या प्रेझेंटेबल असतील अशा सगळ्या साड्या आहेत. त्यामुळे मी आईला साड्यातच बघत आली आहे. आणि प्रत्येक मुलीचं लहानपण हे तू पण केलं असेल मला हो हो माहिती आहे की हो हो आपण लहानपणी ताईच्या ओढण्या किंवा आईच्या साड्या लहानपणी वेअर करून आपण मटकत असतो. मी दिवसभर मटकायचे, दिवसभर इकडून एक साडी, तिथून मग ते आईला इकडूनच हे करून असं वगैरे सगळं मी केलंय. माझ्या शाळेच्या गॅदरिंग्समध्ये मी आईच्या साड्या सगळ्या वेअर करायची, त्याचे नऊवार घालायचे. म्हणजे एकदम छोटू ना, तर त्या 6 वारीचं नऊवार बसायचं मला. तर ती हो. तेव्हापासूनची सुरुवात आहे. आणि साडीची ओळख म्हणजे ना, एकतर मराठी आपली संस्कृती इतकी गोड आहे अगं, की आपल्याला आपल्या घरांमध्ये ना संस्कारच असे छान दिले जातात. आमच्याकडे नवरात्र झाली, गणपती झाले, गौरी गणपती वगैरे हे सगळ्या सणाला ना आई सांगायची तुम्ही साडी नेसा. म्हणजे गौरी गणपतीला मला बऱ्यापैकी आठवतं, 3रा दिवस हा आपला हळदी कुंकवाचा बायका वगैरे येतात. माझ्याकडे फोटोज आहेत बरेचसे, ज्यात ताई आणि मी साड्यांमध्येच तयार होत किंवा नऊवारी नेसलोय प्रॉपर, छान सगळे आपले पारंपरिक दागिने घालतोय. आणि हे सगळी हौस आईनी करायची असते आणि ती करत गेली. तिने ते इथे टाकत गेली की साडी सोडायची नाही आपल्या, म्हणजे साडी ही कंपल्सरी आहे. प्रत्येक सणाला तुम्ही साडीच नेसली पाहिजे. वेअर केली असते ना कुर्ती विरती, हातात 2 बांगड्या घातल्या असत्या, कानातले घातले, ओके. पण तिने मे बी ते बिंबवलंय डोक्यात की साडी हे प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य जेवढं साडीत सुंदर दिसतं तेवढं ते दुसऱ्या कशात दिसत नाही, असं मला पण पर्सनली असं वाटतं. सो तिथून ती सुरुवात झाली असेल. ते इथे खूप पॅक आहे आता साडी अगदीच. प्रकरण. पण आता तुला असं वाटतंय का की हल्ली या ज्या एका वर्षात बऱ्याच साड्यांचे प्रकार आलेत, म्हणजे आता जो प्रकार आला प्लेन साडी, म्हणजे काही नाही आधी त्यात. स्त्रियांना खूप भरलेली साडी किंवा बुट्टे पाहिजेत किंवा मिरवायला पाहिजे, हो, हो, अशी एक साड्यांचा हो. प्रकार होता. पण हल्ली ना गेल्या या 1-2 वर्षात प्लेन साड्यांचं फार प्रमाण वाढतंय आणि ते ऑफिस गोईंग महिलांना खूप जास्त आवडते. सुती, थोडंसं कॉटन, हे ते. अपग्रेड राहणं शिवानी किती महत्वाचं आहे या क्षेत्रात, कारण का एव्हरीडे काहीतरी नवीन येतंय. मी सांगू का, खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे. एकतर प्रत्येक घरातला फॅशन सेन्स हा आता खूप स्ट्रॉंग बनत चाललाय. म्हणजे तू अगदी कॉलेज गोईंग मुलगी, स्कूल गोईंग मुलगी बघ, तिचा फॅशन सेन्स आहे. करेक्ट, तिला करेक्ट लेवलला कळतं कशावर काय वेअर करायचंय. करेक्ट. सो या सगळ्यात ना आपल्याला खूप चौकस राहावं लागतं. म्हणजे आता तू जसं म्हणालीस की जॉबसाठी ज्या बायका जात आहेत, ज्या मुली जात आहेत, त्या पण आता साडीमध्ये स्विच व्हायला लागल्यात. म्हणजे आधी मधला काळ हा असा नव्हता. मधला काळ म्हणजे साडी बापरे मी नाही वेअर करणार, मला कसलं जमतंय ते, हा होता. आता ना आपण प्रत्येक ठिकाणी साडीमध्ये प्रेझेंट होतो. म्हणजे माझ्यावरनं घे, मी नाटकाला जाताना पण साडी नेसून जाते कॉटनच्या, किंवा मला पटकन कुठेतरी जायचं तर मला असं वाटतं साडी नेसून जाऊ यार साडी. मग भले मी त्यावर खूप काहीतरी नाही वेअर करणार, पण अगेन तू जे म्हटलीस ते प्लेनवालं, तर ना लोकांनी ऑलरेडी त्या आधी खूप बघितलंय, जरी काठ आणि हे ते काठपदर, मोठमोठे काठ असतात जे टोचतात. सो मुलींनी ते बघितलंय की त्याने त्रास होतो. पण आता आपण स्विच झालोय ना,
तर मग आपण त्यात कम्फर्टेबल कशात राहू शकतो, तर आलं मल कॉटन आलं, लिनन आलं, सॉफ्ट कॉटन आलं, ज्या इझिली तुम्ही वेअर करू शकता, ज्या टोचणार नाही आहेत साड्या. सो मग तो फॅशन सेन्स आलाय आता. बऱ्याचदा तू जसं आता हा कोट वेअर केलायस त्यावर मुली साड्या वेअर करतात. येस येस येस. सो मग त्यासाठी आपल्याला चौकस राहावं लागतं की आपण अच्छा यांच्या फॅशन सेन्सला जाणारं आत्ता काय देऊ शकतो, आत्ता काय ट्रेंडी आहे किंवा आत्ता काय कम्फर्टेबल आहे, सगळ्यात महत्त्वाचं ज्याने ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना त्रास होणार नाही किंवा काही पटकन आल्यात घरी आणि काही काम करायचं आहे तर त्या पटकन पदर खोचून काम करू शकतील. नो नीड की तुम्ही जा आता नाईट ड्रेस वेअर करा तुमचे पैजामाजमध्ये आणि मग तुम्ही काम करा, असं काही नाही आहे. सो आता बऱ्यापैकी यूथ मला वाटतं बऱ्यापैकी मुली आता साडीवर स्विच झाल्यात आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला कम्फर्ट फील होईल असं काहीतरी द्या, अगदी जे टोचणार नाही, जे हलकं असेल आणि ज्यांनी आम्हाला त्रास होणार नाही. सो असा प्रयत्न तरी अजून चालू आहे, पण खूप चौकस राहावं लागतं हे मात्र नक्की. अगदीच. पण तू कम्फर्टसोबत स्त्रियांसाठी असणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे साडी याची निर्मिती करतेस आणि तू ती प्रेक्षकांपर्यंत किंवा कस्टमरपर्यंत देतेस. येस, तुझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या काय? कारण का प्रत्येक वेळेला एक वेगळ्या रंगरूपातली स्त्री तुझ्यासमोर येते, अगदीच वेगळं, तिचं बॅकग्राऊंड वेगळं, तिची भाषा वेगळी, तिचं राहणीमान वेगळं, ती दिसायला वेगळी. प्रत्येक वेगळी स्त्री येताना अरे अच्छा आता हिच्यासाठी कोणती साडी द्यावी हा विचार तू प्रत्येक वेळेला प्रत्येक स्त्रीसाठी करत असशील आणि चांगलाच विचार की हो, हो, आपली हो. कोणती साडी या स्त्रीवर चांगली सूट दिसेल. होईल. तुझ्यासाठी त्या सगळ्या सौंदर्याची व्याख्या त्या क्षणी त्या स्टॉलवर काय असते? एकतर खरं सांगू का, येणारा प्रत्येक काकू, प्रत्येक मैत्रीण ही इतकी गोड असते. त्यांच्या डोळ्यात पुढचं दिसत असतं ग की अरे यार इथे साड्या आहेत यार. सो ते तो हॅपीनेस आहे ना डोळ्यातला, त्यात नावला ती हिला बेस्ट काहीतरी द्यायचं आहे मला. सो हे तर असतंच असतं. आता बऱ्यापैकी आजी वगैरे येतात बघ, सो आपल्याला आल्यानंतर माहिती असतं की त्यांना म्हणजे त्या एकतर अशा असतात की आता इथे तरी मला सॉफ्ट काहीतरी मिळू देत, इथे तरी मला काहीतरी हलकं मिळू देत, तर त्यांच्या ते लगेच कळतं. आणि मग आपल्याला असं तर काय काय याची अगं त्यांना माझ्याकडे अशा अशा आहेत पण मला ना आता ते होत, तर मला असं मी पटकन मग ते आमच्याकडे एक काश्मीरी कॉटन आहे जे एकदम सॉफ्ट आहे, मल कॉटन एकदम सॉफ्ट आहे. मग मी हळूच ती काढून त्यांच्यासमोर आजी हेला एकदा हात लावून बघा तुम्ही. मग त्या हात लावतात, अगं हे मऊ आहे. हां मग तेच आहे, मी आता तुम्हाला यात ना अजून 2-3 काहीतरी दाखवते. तर त्यांचं ना ते डोळ्यातलं जे असं असतं ना ते असं असं व्हायला लागतं. त्यांना असं वाटतं की हां इथे आहे, मला माझ्या कम्फर्टनुसार इथे काहीतरी मिळणार आहे. आणि मग त्यात 2-3 जे मी सुंदरता म्हटलीच ना, तर ते जेव्हा ते टाकून बिकून बघतात ना यार, ते असं होतं की अजून तो पूर्ण साडी नेसली पण नाही आहे ह्यांनी, त्या किती गोड त्यांच्या डोळ्यातच दिसतंय की ते त्यांना किती आवडलंय आणि ते खुश आहेत. त्या जेव्हा नेसतील कधीतरी तयार करून तेव्हा त्या मस्त कम्फर्टेबल प्रेझेंट होतील. काही मुली असतात ना ज्या अशा आपल्याकडे एक आत्ता नाही आहे, आता हे खूप कमी झालंय, रंगरूपाला घेऊन खूप कॉन्शियस असतात. म्हणजे काही मुली येतात तर त्या म्हणतात मी सावळी आहे ना, तर मला कलरचं, किंवा काही मुली तर मी खूपच गोरी आहे यार, मग मला ते कलरचं. आम्ही त्यांना पण काही सजेस्ट नाही करत अगं. म्हणजे आम्हाला असं वाटतं तुम्हाला काय आवडलंय. नाही पण हे आता हे जेन्युइनली हे माझंही आहे. हां. आता मी समजा मी जिथे जाते की मी जरा सावळी आहे तर मला मग ते नेलपेंटच्या कलरपासून असू दे किंवा मग ते चप्पलच्या कलरपासून की माझे पाय थोडेसे सावळे आहेत, मला मग मी कोणती चप्पल घेऊ हे ते. ऑब्व्हियसली तुझ्याकडे ते हे येत असणार. हो येतं, पण मग ते स्विच होऊन जातात अगं जाताना. अच्छा, ओके. म्हणजे ते ना ठीक आहे, आता हे तुझ्या बाबतीत पण तू हे म्हणतेस किंवा मला पण कधीतरी असं व्हायचं, मला आता बऱ्यापैकी कमी होतं. मला असं होतं की तू एकदा तो रंग टाकून तर बघ. तू इथून जेव्हा खुश असशील ना तेव्हा ते इथून येणार बाहेर. तू जर का पहिल्यांदाच असं म्हटलीस की नाही ना ते नाही सूट होत अगं मला ते, तर मग ते नाही वर्क होणार. तर मग आम्ही कोणी आलं ना की अगं मी सावळे, मग काय झालं. सो आता बऱ्याच मी तुला परत एकदा सांगते, सावळ्या रंग ज्यांचा आहे ते बऱ्यापैकी डल कलर प्रेफर करतात. हो. का? त्यांनी तर ब्राईट कलर नेसले पाहिजे ना, किंवा काय म्हणतात फ्रेश कलर वेअर केले पाहिजे, त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्यावर. मग का ते डल कलर चूज करतात. बऱ्याच मुली आमच्याकडे अशाला ज्या प्रचंड सावळ्या आहेत, सावळा वर्ण आहेत, पण त्यांनी अगदी ग्रे कलर किंवा डल ग्रीन कलर असतो बघा आपला मेहंदी, यापेक्षा पण डल कलर, तर असे वेअर करतात ते आणि ते खूप सुंदर दिसतात त्यांच्या अंगावर. सो ठीक आहे, म्हणजे हे चॉईसवर आहे अगेन. म्हणजे पण त्यांनी असं काही ठरत नाही की ते काय सुंदर दिसणार आहे आणि काय सुंदर नाही दिसणार आहे.
जाताना मे बी आम्ही जे सांगतो की ही वेअर कर, ही तुला छान दिसेल, ती घेऊन जाते साडी. ती म्हणे ओके मी तुला याचा फोटो पाठवेन नक्की आता. आणि त्या सुंदर दिसतात, सुंदर किती छान. दिसतात त्या. पण ही आता शिवस्मितची आहे. नाही, सो सॉरी, मला आज वेअर करून यायची होती, पण काल आमचं एक्झिबिशन संपलं आणि आज माझ्याकडे, मी ऑलरेडी एक्झिबिशनला 2 दिवस साड्या पटकन तयार करून आणल्या, जसे नवीन नवीन काही कॅटलॉग्स येत आहेत. तर ब्लाऊज वगैरे आता शिवून येतात, त्या काकू आता कंटाळल्यात. तर म्हटलं तू दर आठवड्याला काहीतरी आणून देते, सो ही नाही आहे खरं तर. पण ह्याचा जो फील आहे ना, म्हणजे हे जे सॉफ्ट वगैरे हेच कलेक्शन आपल्याकडे आहे, पण ही नाही आहे ती. अगदीच माझा हा एक प्रश्न होता की अभिनेत्री म्हणून अनेक ब्रँड्स अप्रोच होत राहतात, अनेक ब्रँड्स साडीसाठी, की कारण का तू अप्पी ही एक खूप फेमस मालिका केली ज्याच्याने तू घराघरात पोचली, त्यातही तू साडी नेसली आहे त्याच्यानंतर, म्हणजे अप्पीचा सेकंड हाफ हो, त्याही साड्या खूप फेमस झाल्या. म्हणजे मला आठवते दादर मार्केटला अप्पीच्या साड्या असा एक स्टॉल होता आणि त्याच्यावर लिहिलेलं प्रॉपर की या अप्पीच्या साड्या आहेत आणि त्या खूप फेमस झाल्या. आता बरेच ब्रँड अप्रोच होत असतील मध्यंतरी, कसं डील करणार आहेस या सगळ्याला घेऊन? कारण का तुझा एक ब्रँड आहे जो तू वेअर करतेस आणि एक असा ब्रँड आहे की तुला तिथेही प्रमोशन करायचंय, किंवा ते कसं डील करणार आहेस आता? खूप किचकट नाही ठेवलंय खरं तर. उद्योजिका किंवा काय म्हणतो बिझनेस वुमन हा पार्ट वेगळा आहे. त्याआधी मी एक अभिनेत्री पण आहे. सो लोक माझ्याकडे येणार वेगवेगळे ब्रँड्स घेऊन. काही ज्वेलरी असतील, काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, काही क्लोदिंग असेल, साड्या असतील, त्यात वेगळंच बरंच काही असेल, काही होम डेकोरचे आयटम्स असतील. सो त्यावेळेला मी पटकन स्विच होते. मग मी तेव्हा हा नाही विचार करत की मी यांना काहीतरी यांचा व्हिडिओ बनवणार, यांना फोटो देणार, मग ते त्याचा यूज करून घेणार. ठीक आहे, त्यांना आता त्या अभिनेत्री शिवानी नाईकची गरज आहे किंवा त्यांना ती हवी आहे. त्यांना उद्योजिका शिवानी नाईकशी काही संबंध नाहीये. तर तेव्हा मी पण त्यांना उद्योजिका शिवानी नाईक बाजूला ठेवून अभिनेत्री शिवानी नाईक म्हणूनच प्रेझेंट झाली पाहिजे. कारण मला पण खूप मोठमोठ्या ब्रँड्सचे होल्डिंग्सवर मला पण स्वतःला बघायचंय. सो मी असं नाही म्हणणार की मी माझा पण साडीचाच ब्रँड आहे ना, मी कसं करू त्यांना. मी पटकन स्विच होते. ग्रेट. आणि कारण मी साडी लवर आहे. आता तू आत्ता मालिका नाहीये किंवा आता शिवानी फार वेगळ्या कामात व्यस्त नाहीये, ती शिवस्मितला खूप चांगला वेळ देते. पण उद्या समजा एक मालिका आली, नाटक आलं, चित्रपट आला, जिथे जास्त वेळ नाही देता येणार, बरोबर, तिथे ऑनलाईन खरेदी खूप मोठा टास्क आहे. म्हणजे प्रेक्षकांना असं वाटतं किंवा कस्टमरला असं वाटतं की मी पंच केल्यानंतर किंवा मी पैसे दिल्यानंतर सेकंड डेला माझ्याकडे साडी आली पाहिजे. तर असं नाही होत. एक प्रोसेस असते आणि ती फार महत्त्वाची असते. बरोबर व्यक्तीला बरोबर साडी तीच गेली पाहिजे विदाऊट एनी डॅमेज. ऑनलाईन प्रोसेस तुमच्या इथे कोण सांभाळतं आणि त्याला तुझी कशी मदत असते? हे सगळं माझी ताई सांभाळते. पहिल्यांदाच विचार करताना असं होतं की आम्ही जेव्हा सगळेजण, मी म्हटलं आम्ही मिटिंगला जसं बसलो की आता हे सुरुवात करायची आहे, तेव्हाच असं झालं की ज्या काही हिशोबाच्या, कुठे जाण्याच्या, कुठल्या सगळ्या गोष्टी असतील, पैशांचा हिशोब असेल, कशाचाही प्रॉफिट मार्जिन असेल, सगळ्या ते सगळं ताई आणि भाऊजी म्हणजे बॅक सपोर्ट आहे. मला खरं तर सांगायला खूप आवडेल, पण ते सगळं ताईच्या हातात आहे. म्हणजे उद्या चालून स्टुडिओ जेव्हा ओपन होईल तेव्हा पण तो ताई सांभाळणार आहे. तो आमचाच आहे. पण मला ऑब्व्हियसली मी अभिनेत्री शिवानी नाईक आहे ग. मला जर उद्या चालून एखादी फिल्म आली, मी परत नव्याने मालिका सुरू केली, मालिका विश्वात तर शक्यच नाही आहे तुम्हाला रोज वेळ देणं, शक्यच नाही आहे. तुम्हाला स्वतःला वेळ देता येत नाही तर तुम्ही तुमच्या बिझनेसला वेळ देऊच शकत नाही. सो त्यासाठी हा मस्त फंड आहे. ताई सगळं सांभाळणार आहे आणि त्याचे अपडेट मी घेत राहणार आहे. नवीन काही कलेक्शन आलं, मला जसा वेळ मिळेल तसं मी परत एकदा लोकांसमोर व्हिडिओज, त्याचे फोटोज पोस्ट करत राहील. पण ऑप्शन आहेत बरेचसे आणि ताई सगळं हँडल करते. स्टुडिओ जरी ओपन झाला तरी तो, ताई नाशिकची आहे मूळची, सो स्टुडिओ ओपन झाला तर तो पहिल्यांदा नाशिकला होणार. हे पण आमचं ठरलं आहे, कारण नाशिकमध्ये ती खूप छान पद्धतीने हँडल करू शकेल आणि नंतर मग जसे जसे शहर आपल्याला आवडतील तसं आपण. खूप मस्त. म्हणजे मी शिवानीच्या ताईला तिच्या एंगेजमेंटमध्ये भेटले आणि सगळी तयारी शिवानीची ताईने केली. म्हणजे सगळी, म्हणजे तिला माहिती नव्हतं की काय घडणार आहे पुढे किंवा काय असणार आहे, सगळं ताईने केलं. इतकी ताई सपोर्टिव्ह आहे. पण आहात तर तुम्ही बहिणीच, म्हणजे मलाही एक मोठी बहीण आहे. रोज भांडणं होतात आमची.
तर ही भांडणं इज इक्वल टू तुमचा बिझनेस कसं मॅनेज होतं? त्या स्टॉलवर झाली आहेत का भांडणं? अरे तुला मी सांगते, आमचं प्राइसिंग करताना भांडणं होतात. आई तर जवळपास आता टेन्शनमध्ये आईची बीपी फ्लक्च्युएट व्हायला लागली, की अगं तुम्ही भांडू नका, अगं तुम्ही बिझनेस करताय. बरं तुला काय वाटतं, माझं म्हणणं ही ही साडी इतक्याला लावायची, तर ती म्हणते नाही साई ही साडी इतक्याला लावायची. ह्याच्यावरनं पण आमचे वाद होतात. त्यामुळे हे घरोघरी आहे, पण ते झाले पाहिजे की नाही, तुला हो, काय वाटतं? हो, ते हो. जर नाही झाले तर कसं काय सगळं सुरळीत चालेल? सो हे होतात, हे होतात. मग म्हणजे याच्यात कुठली साडी मग याच्यात जीजू आणि अमित किती भाग घेतात? ते लांब असतात, ते पडत नाहीत. ते जर का पडले तर त्याचं प्रकरण वेगळंच होतं काहीतरी. पण काय म्हणजे ते झाले पाहिजे त्यावर भांडणं बहिणी बहिणींचे, नाही झालं तर काय मजा येतात. पण ते वेळेत संपतात पण. काय म्हणतो की ते स्ट्रेच नाही होत. हां, म्हणजे तेवढ्याच स्टॉलवर पुरते जर असतात. का 2 मिनिटात वाद झाले आणि काहीतरी काहीतरी फनी काहीतरी दिसतंय, तर आम्ही ते संपतात ते भांडणं. तिथेच आम्ही हसायला लागतो. पण तू एक्झिबिशन लवर पण आहे, जसं तू मला सेकंड क्वेश्चनचं उत्तर देताना सांगितलं. स्वतःचा स्टॉल सोडून कधी गेलीस एक्झिबिशन फिरायला? हे एक्झिबिशनचं आहे. हे एक्झिबिशनचं आहे. अजून काय, बॅगमध्ये अर्ध्या गोष्टी एक्झिबिशन्स आहे. मला प्रचंड आवडतं एक्झिबिशन्स फिरायला. एक्झिबिशन्स करायचे आहेत हा डिसिजनच मी खूप एक्झिबिशन फिरते म्हणून आलाय. ओके. कारण मी बऱ्याच एक्झिबिशन्सच्या ओपनिंगला अप्पी सुरू असताना जात Correct, होते. correct. आणि जे काही मला किती व्हरायटीज आहेत ग, साड्या म्हणू नकोस तू, स्वतःच्या हातचे पदार्थ म्हणू नकोस, म्हणजे किती प्युरिटी येते. आणि खूप खूप मनापासून सगळेजण आपापलं प्रोडक्ट घेऊन आलेले असतात. सो ते सुरुवातच तिथून झाली, कारण मी खूप एक्झिबिशन लवर आहे. मी बऱ्याच एक्झिबिशनच्या ओपनिंगला गेल्यानंतर मी जेव्हा आपण बाहेरून फिरतो बघ, तेव्हा त्या टेबलच्या आतली साईड आपल्याला माहितीच नसते. सो मला असं झालं होतं की ताई आपण ना त्या स्टॉलच्या आतली साईड एकदा जाणून घेऊयात काय असते. आता ठीक आहे की आपण मी पाहिजे तिथे बार्गेनिंग करतेच, प्रश्नच नाही. बरोबर. पण जिथे नाही तिथे आपल्याला असं वाटतं की अच्छा हे आहे का, द्या द्या काही हरकत नाही, अच्छा हे का, तर पुढच्या व्यक्तीला पण तो आनंद असतो. दिवसभर ज्यांचा सेल झालेला नाहीये ना आणि त्यांच्याकडनं आपण एखादी वस्तू घेतो, तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं हा फायनली एक गेलं माझं प्रोडक्ट, माझं एक काहीतरी गेलंय, माझी एक साडी गेली आहे, माझा एक टॉप गेलाय, माझं एक बिस्किटचं पॅकेट गेलंय, तेलाची बॉटल गेली. त्यांना खूप छान वाटतं अगं. सो ते एक तर तुम्ही तिथे ना त्या एक्स दिवसांसाठी पे केलेलं असतं. सो मला असं झालं होतं की आपण एकदा त्या टेबलच्या आतली साईड एकदा जाणून घेतली पाहिजे. काय आपण भरभरून शॉपिंग करतो किंवा काही आवडलं नाही, आपण सरळ बघतही नाही का त्या स्टॉलकडे, आपण पुढे निघून जातो. हेच स्विच करून बघूया ना एकदा काय होतंय. आपण आतल्या साईडला जाऊयात, मग बघूया. एखादी व्यक्ती जर बाई अशीच आपला साड्याचं स्टॉल निघून गेली तर अरे यार बघा तर एकदा काय कलेक्शन आहे. सो म्हणून खरं तर एक्झिबिशन लवर असणं आणि एक्झिबिशनच करणं हा डिसिजन होता. पण मी आता अभिनेत्री शिवानी नाईकशी गप्पा नाही मारते, मी एका उद्योजिकेशी गप्पा मारते. किती महत्त्वाचं असतं एखाद्या स्त्रीने उठून स्वतःचा बिझनेस सुरू करणं, ज्याची आवड आहे त्याच्यात पुढे जाणं आणि समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला फेटाळून की मी हे करू शकते हे ठामपणे सिद्ध करून दाखवणं. कारण का तुम्ही जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत गोष्टी होणार नाही. मी खूप मोठं माझं साडीचं स्टॉल असेल किंवा मी खूप मोठ्या एक्झिबिशनमध्ये माझं दुकान लावेन, हे झोपून नाही होत. काय सांगशील त्या प्रत्येक स्त्रीला? मी माझ्या घरातली गोष्ट सांगते. जेव्हा जेव्हा आता मी एक्झिबिशन्स करतोय तेव्हा बऱ्यापैकी ना ताईच्या सासूबाई किंवा माझी आई, म्हणजे असे दोघी जणी असतात कोणी ना कोणी सोबत. बिकॉज ऑफ कधी राही सोबत असते, कधी नसते. ती नुकतीच 1 वर्षाची झाली. तर जेव्हा मी या 2 बायकांना बघते ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसतं की यार आपण हे करू शकलो असतो ना, हे आपण नाही केलंय. माझं जेव्हा पहिलं एक्झिबिशन झालं तेव्हा आईचं असं झालं होतं की मला आई चल आपण एक्झिबिशन फिरून येऊया. जेव्हा तिथे रुचकर चकल्या, रुचकर बिस्किटं किंवा फूड स्टॉल्स असतात आणि त्या बायकांना खूप हिमतीने उभ्या असतात त्यांच्या स्टॉलवर आणि त्या खूप प्रेमाने, बघ माझ्या अंगावर आत्ताही काढायला मला विदिन अ सेकंड त्या दोघींचा चेहरा दिसतोय. माझ्या आईच्या हाताला उत्तम चव आहे, ताईच्या सासूबाईंच्या हाताला, मृणाल काकू त्यांच्या हाताला उत्तम चव आहे. त्या बायकांना तिथे गेल्यानंतर असं वाटतं की ताई आपण करू शकलो असतो का हो हे तेव्हा, आपण आपल्या फॅमिलीमध्ये, किंवा लोक काय म्हणतील
टिपिकल एक गोष्टी असतात ना, की एवढी काय गरज पडली हिला बाहेर जाऊन स्टॉल लावायची, एवढी पैशांची कमी आहे का? तो पैशांचा मुद्दाच नाही आहे, तो सॅटिस्फॅक्शनचा आणि मी पर्सनली काहीतरी करू शकते हा मुद्दा आहे. तो बऱ्यापैकी घरांमध्ये मला नाही वाटत अजून कळाला आहे की नाही कळाला, आय डोंट नो. पण मला जेव्हा मी आईला म्हणते ना आता, की आई तू करू शकली असतीस का ग तेव्हा? आई म्हटली, अरे यार मला चान्स मिळायला पाहिजे होता फक्त एखादा, मी खरंच करू शकले असते. तेव्हा मी जर का घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकता म्हणजे की बाबा आता कोणीतरी येणार आहे म्हणून मग नाही आता काय जमणार आहे माझं बाहेर पडणं, किंवा कशाला काय गरज आहे, हे कमवून आणतातच आहे ना घरात, आता कशाला जाऊ दे, हे जे जाऊ दे म्हणणं आहे ना, तिथे ती व्यक्ती कॉन्फिडेंटली उभी नाही राहिली. कदाचित तेव्हा माझी आई खूप छान, किंवा काकू पण मृणाल काकू खूप छान पद्धतीने उभे राहू शकल्या असत्या. सो ही घराघरातली गोष्ट आहे. करेक्ट. हे व्हायला पाहिजे होतं, जे नाही झालं. सो मला आत्ताही कोणी हा इंटरव्ह्यू बघत असतील, अनेक महिला बघत असतील, त्या अनेक महिलांना, पुरुषांना माझं एकच सांगणं आहे की पैसे कमवायचे आहेत किंवा त्यांना काय गरज आहे आणि पैसे कमवण्यासाठी आता तुम्ही हे करणार का, हा थॉट बाजूला ठेवून तुम्हाला स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळेल किंवा स्वतःला 2 रुपये कमवल्याचं, 5 रुपये कमवल्याचा एक वेगळा आनंद मिळेल, त्यासाठी करा. मी जर का काम सुरू झाल्यानंतर मला शिवस्मितच्या कलेक्शनमधून येणारा पैसा ठीक आहे, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहेच आहे, पण मी ऑलरेडी काहीतरी कमवतीये. मी त्यासाठी एक वेगळं क्षेत्र निवडलंय, पण मला यात एक आनंद मिळतोय, मला यात एक सॅटिस्फॅक्शन आहे की मी स्वतःच्या बळावर काहीतरी करू बघतीये, मला ट्राय करायचं. हे तुमच्या घरातल्या प्रत्येक आईने, प्रत्येक बहिणीने जर का केलं ना, तर खूप कमाल अशा उद्योजिका तयार होतील अगं, खूप कमाल लेवलच्या. म्हणजे मी खरंच सांगते, आपण जेव्हा बाहेर असतो ना, तेव्हा आपण वेगवेगळ्या भाज्या टेस्ट करतो, आपल्याला असं वाटतं नाही यार मजा नाही. त्याच आपल्या आयांनी, आपल्या काकांनी जर का बाहेर जाऊन त्या उभ्या राहिल्या ना, तर अनेकांचे पोट भरतील आणि उत्तम जेवण देऊन पोट भरतील. फक्त जेवणाच्या बाबतीत नाही, मी सगळ्याच बाबतीत म्हणतीये अगं, की आपल्या आयांनी ते शिवणकाम, भरतकाम काय ते चाललंय ना आत्ता परत. मग माझी आई जेव्हा एक्झिबिशनमध्ये फिरते किंवा तिच्या इच्छा बायका फिरत असतात, ज्या घरात बसलेल्या आहेत, संसार करतायत टिपिकल, तर अरे हे येतं आम्हाला. हे जर का विकून लोक एवढे पैसे कमवत असतील तर आतापर्यंत आम्ही किती कमवले असते, आम्ही आमच्या पायावर उभं नसतो का राहिलो. सो हा थॉट जेव्हा मी आईचं बघते तेव्हा असं वाटतं की येस यार, तेव्हा तरी मी या वयाची असायला पाहिजे होते. तेव्हा मी सांगू शकले असते की आपण हे करूयात, मी आहे तुझ्यासोबत, आपण उभं राहूया. उडी मारायला काहीच हरकत नाही. ती उडी मारणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती उडी मारायला बऱ्याच महिला सध्या कचरतात. आता मी म्हणू शकत नाही, कारण आता एक्झिबिशनला ज्या पद्धतीने आम्ही बघतोय, अगं महिला काय लेवलला उभ्या आहेत सध्या, म्हणजे हॅट्स ऑफ. पण मला असं वाटतं की तेच आधी 20 वर्ष आधी, 30 वर्ष आधीच्या महिलांना जर जमलं असतं ना, तर माझ्या आईच्या डोळ्यात किंवा काकूंच्या डोळ्यात आज ते नसतं राहिलं की अरे यार, काश तेव्हा आपल्याला एक चान्स मिळाला असता किंवा काश तेव्हा आपण एक उडी घेतली असती. अगदीच खूप मस्त बोललीस तू. पण जेव्हा शिवस्मित आयुष्यात नव्हतं, म्हणजे कोविड नंतरचं म्हणते मी, जेव्हा तू अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेलीस, तेव्हा प्रत्येक ब्रँडला असं वाटायचं की शिवानी नाईकने माझी साडी नेसावी किंवा तुझ्याकडे अप्रोचही झालेत की आम्ही ते पाहिलंही, ते कोलॅबरेशन आम्ही सगळ्यांनी पाहिलंय की साडी बाय फलाना ढिमकाना ब्रँड किंवा साडी बाय दिस ब्रँड. आत्ता ॲज अ बिझनेस वुमन तुला काय वाटतं की राहीची साडी या अभिनेत्रीने एकदा तरी नेसावी, तुझी आवडती अभिनेत्री? वाव, माझी आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे. सो तिने नेसावी हे तर मला कायमच वाटतं. पण या व्यतिरिक्त ना, मला निवेदिता ताई खूप साडी लवर आहेत. म्हणजे जेवढं मी त्यांच्यासोबत आहे, अगं त्यांना खूप माहिती आहे साडीची. म्हणजे त्या बघता क्षणी त्यांना कळतं की ही आहे, ए चल रे ही नाहीये, काहीतरी दाखवू नको मला, दुसरी दाखव, असं वगैरे करतात. त्यांना करेक्ट लेवलला माहिती असतं. सो ज्या अशा प्युअर साडी लवर आहेत ना, ज्या प्रचंड साडीवर पैसा खर्च करतात, त्या महिलांना मला साडी, स्वतःच्या ब्रँडची साडी निवेदिता ताई आहेत, मुक्ता बर्वे. ओके, गुड. म्हणजे मी मुक्ता बर्वे चं नाव का घेते, कारण मला नेहमी ना त्या कॉटनमध्ये एकतर असतात ज्यांचा कम्फर्ट झोन येतो, आणि त्या साडी जरी वेअर करत असतील तरी पण त्या बऱ्यापैकी कॉटनच्या असतात. सो मला असं वाटतं की आपलं जर का ते कलेक्शन आहे तर वाय नॉट
येस. आणि आपण बिझनेसमध्ये नेहमीच असं म्हणतो टाइम इज मनी. येस. सो मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची कमी टाइममध्ये उत्तरं द्यायची आहेत, कारण का टाइम इज मनी. नाही, संपलं. छान 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 आहे. संपलं, छान संपलं. आहे. हं. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तू ऐकलं नाहीस. कुठलाच नाही असा. कोणी मला विरोधच केला नाही आत्तापर्यंत, विच इज अ व्हेरी गुड थिंग. सगळ्यात मोठं फेलियर काय होतं आणि काय शिकलीस त्याच्यातून? फेल्युअर काय होतं? फेल्युअर नाही म्हणता येणार. आता इथे या क्षेत्रात आल्यापासनं बऱ्याच गोष्टी शिकली आहे हे म्हणता येईल. मला ना त्या क्षणाला आपण जे रिॲक्ट करतो ना एखाद्या गोष्टीला, तर ते संयमाने घेतलं पाहिजे हे मी खूप खूप शिकली आहे. कारण एकतर खूप कमी वयात पटकन बाहेर आले या क्षेत्रात काम करण्यासाठी. सो जोपर्यंत आपल्याला काही गोष्टी समोरून येत नाही ना, तोपर्यंत आपण शिकत नसतो. हे खरंच आहे. म्हणजे आतापर्यंत हे जेव्हा मी तुझ्यावर वेळ येऊ दे मग तू शिकणार, किंवा तुझ्या बाबतीत घडू दे मग मला असं वाटतं की असं काही नसतं. पण हे खरंच आहे. जोपर्यंत तुमच्या बाबतीत कुठला तरी किस्सा घडत नाही तोपर्यंत तुम्ही शिकत नाही. तुमच्या बाबतीत काहीतरी घडायला लागतं. बरोबर. सो जेव्हा आपल्या बाबतीत काहीतरी घडतं ना, तेव्हा आपण खूप संयमाने त्या गोष्टींना उत्तरं दिली पाहिजे. जेव्हा तुझ्यावर विश्वास बसत नव्हतास, तेव्हा तू काय केलं? मी परत एकदा सांगेन की अप्पी सुरू होतं तेव्हा मला खूप नेक्स्ट लेवलला PCOS डिटेक्ट झाला होता. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की अप्पीचा मधला काळ सगळा माझा चेहरा प्रचंड पिंपल्सनी भरभटलेला होता. तेव्हा माझ्यावर खरंच विश्वास नव्हता. म्हणजे मी त्या काळात प्रचंड डिप्रेस्ड, चिडचिडी, कोणाचंही न ऐकणारी मुलगी झाले होते, जो माझ्यासाठी प्रचंड वाईट काळ होता. आणि तेव्हा मला मालिकेची प्रचंड गरज होती. सो त्या काळात काही काळ असा होता जेव्हा मला माझ्यावरच विश्वास नव्हता. मला असं वाटायचं तर मी आरशात बघून रडायचे की तुझ्याकडनं काही होणार नाहीये, तू घरात बसणार आहेस, तू घाण दिसतीयेस. सो तो काळ होता. पण त्यानंतर मला वाटतं एका आठवड्यात मी ते सगळं म्हणजे दूर फेकून दिलं होतं कुठेतरी. कंसात फाट्यावर मारलं होतं मी. आणि मग नंतर मी परत उभी राहिले होते. पण त्यानंतर मग माझा इतका विश्वास बसला ना की मी 10 ते 12 पिंपल्स घेऊन फोटो टाकायचे सोशल मीडियाला. सो ते झालंय. आणि एक हॅशटॅग तुझा व्हायरल झालेला आहे आहे तशी. तशी. आहे तशी. येस येस येस. तुझ्यातली बिझनेस वुमन आजही कुठे घाबरते? काय करायला घाबरते अजूनही? रिस्क बेअरिंग मला वाटतं. मला ते अजून माझ्याकडे आलं नाहीये. मला असं थोडंसं रिस्क वाटते की मी जर का एक्स अमाऊंट इन्व्हेस्ट करत असेल तर मला खूप नाही म्हणता येणार, पण अजून ती सवयीचं नाहीये. अजून कदाचित खूप नवीन आहे म्हणून असेल. पण समजा मी एक्स अमाऊंट इन्व्हेस्ट केली असेल तर मला असं वाटतं की यार हे निघतील ना. सो जोपर्यंत तो असा होईल अजून हळूहळू, पण ते आहे आत्ता तरी आहे. हो, आणि हो, ते हो. असलंही पाहिजे बाबा. पण मला भीती वाटते एक्स अमाऊंट इन्व्हेस्ट करताना अजून तरी. एक मंत्र असतो लाईफमध्ये आपला, एक उसूल असतो. काय आहे तुझं? खरं वागा. तुम्ही जेवढं खरं वागाल तेवढं तुमच्या बाबतीत खरं आणि चांगलंच घडणार आहे. जी लोक खोटं वागतात, जी लोक चुकीचा काहीतरी वागण्याचा प्रयत्न करतात, त्या क्षणी त्यांना त्याचं उत्तर मिळत नाही, पण कालांतराने त्यांना त्यांचं उत्तर मिळतं. अगदीच. व्यवसायातली म्हणजे राहीबाई शिवस्मिथ मधली एक नो गोष्ट, म्हणजे काहीही झालं दीदी आपण हे नाही करायचं. रेंज नाही वाढवायची साड्यांची. हाय बजेट साड्या मी कधीच नाही ठेवणार राहीबाई शिवस्मिथच्या कलेक्शनमध्ये. कारण मला खूप मनापासून प्युअरली एक वाटतं, प्रत्येक घरातली मध्यमवर्गीय असू देत किंवा जॉब करणारी एक सशक्त पद्धतीने कमवणारी असू देत, पण मला असं वाटतं की ती आल्यानंतर त्या स्टॉलवरून खाली हात गेली नाही पाहिजे. ग्रेट. सो बजेट फ्रेंडली साड्या ठेवणे, तर ती नो गोष्ट आहे. अजिबात नाही. 3,000, 5,000, 7,000 नाही विकायच्यात आम्हाला साड्या. खूप छान. हे मला खूप उत्तर आवडलंय. बरं शिवानी, व्हॉट नेक्स्ट? कारण का काय बघतेस तू पुढच्या 5 वर्षात? राहीला कुठे बघतेस? खूप छान स्टुडिओ असेल आणि तो मला जसा आत्ता वाटतोय ना तसाच असणार. तेव्हा आपण परत भेटूया आणि मी तेव्हा म्हणेल की नक्कीच. आपण त्या स्टुडिओमध्ये हवं तर शूट करूया. मला एक खूप सुंदर असा स्टुडिओ हवा आहे झालेला, आणि तो होणार आहे पुढच्या काही वर्षात. आपण 5 वर्षात सेट होऊ असं म्हणूयात. जो खूप सुंदर असेल, जिथे ना महिलांना येऊन त्यांची एक स्पेस एन्जॉय करायला मदत होईल. त्यांना तो शॉपिंगचा आनंद घेता येईल आणि त्यांना भरपूर गप्पा मारता येतील. असं मला ती छान स्पेस तयार करायची आहे.
किती मस्त. आणि आता जो पॉडकास्ट काही मुली बघत असतील 16-17 वर्षांच्या, 18 वर्षांच्या, ज्यांना बिझनेस सुरू करायचे आहेत. खूप कला आहे आपल्या मुलींमध्ये आणि खूप त्यांना आहे. बिझनेस सुरू करायचा आहे. इट्स जस्ट एक पुशची गरज आहे, एक मोटिवेशनची गरज आहे किंवा एक रीलची गरज आहे, की जी बघून तिला वाटेल, की अरे ही करू शकते, मी पण करू शकते करू किंवा शकते. ही रील बघून ॲटलीस्ट 1% स्त्री कन्व्हर्ट होऊ शकते आणि काहीतरी करू शकते. त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला जर तुला आज एक कोट द्यायचा असेल आणि जो कोट तिने तिच्या भिंतीवर लावावा किंवा वॉलपेपर ठेवावा, तर तो कोट काय असेल? काय सांगशील तिला? आत्ता उठा, आत्ता विचार करा. आत्ता मनात काय वाटतंय ते सगळं वही पेन घेऊन उतरवा आणि पटकन डिसिजन घ्या, की आत्ता आपण याच्यात इन्व्हेस्ट एवढे कर. ठीक आहे, मान्य आहे खूप पैसा नाही आहे आपल्याला इन्व्हेस्ट करायचा आहे, आपल्याला मिनिमल गोष्टींमध्ये करायचं आहे, पण ते वर्क करायला लागा. तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट वर्क करायला लागता तेव्हा ती गोष्ट होते. माझं खूप मोठं दुकान असेल, माझा इथे स्टॉल असेल, आपण जसं म्हटलो तसं त्यांनी होत नाही. तुम्हाला काहीतरी त्यासाठी हातपाय हलवावे लागतात. सो आत्ता जर तुम्हाला वाटत असेल, की मला हे करायचं आहे, मला ब्रासलेट्स खूप आवडतात बनवायला, पण मग मी करू का नाही, करूयात. लगेच उठ, लगेच मार्केटमध्ये जा. तुझ्यासाठी असंख्य दुकानं उघडे आहेत. तिथे जाऊन तू सगळ्या गोष्टी बाय करू शकते आणि तुझा बिझनेस खूप मिनिमल गोष्टींमध्ये खूप सुंदर पद्धतीने सुरू करू शकतेस. अगदीच. खूप मस्त. आणि प्रत्येक उद्योजिकेचं एक स्वप्न असतं, की तिचा फोटो, तिचा ब्रँड हा मॅगझिनच्या फर्स्ट पेजवर झळकावा. आणि आम्ही प्रत्येक उद्योजिकेसाठी हेच प्रे करतो, की जी बिझनेसवुमन आज या पॉडकास्टवर आहे, उद्या ती कोणत्यातरी मोठ्या मॅगझिनच्या फ्रंट पेजवर असावी तिचा वॉव! ब्रँड घेऊन. आणि वास्तू नेहमीच तथास्तु म्हणते, म्हणून या स्टुडिओमध्ये नेहमीच आम्ही मोठं बोलतो. पण फुल न फुलाची पाकळी म्हणून मज्जा पिंककडून तुला ते मॅगझिनचं पहिलं पान आम्ही फ्रेम करून देतोय. वॉव! सो इट्स अ लिटिल छोटंसं गिफ्ट. पण हे माय आय गेस गॉड! तुझ्यासाठी famous असेल. थँक यू सो मच. जर्नी ऑफ प्रत्येक मैत्रीण सुंदर दिसायलाच हवी. येस. थँक्यू सो मच. किती गोड आहे हे. सो उद्या जाऊन जर एखाद्या मॅगझिनने हे कव्हर घेतलं तरी आमची काही हरकत नाही. काही हरकत नाहीये. प्लीज तुम्ही हे सगळं बघू शकता केवढं सुंदर दिलंय. थँक्यू. खूप हे मस्त. मला आवडलंय. शिवानी नाईक, अभिनेत्री, उद्योजिका. Yes. आणि थँक्यू सो मच इथे आलीस. कारण का जेव्हा साखरपुडा झाला त्याच्यानंतर अचानक तू बॉम्ब टाकला, की राही बाय शिवस्मित. आधी असं वाटलं, की शिवानी आणि अमितचं काही शिवस्मित आहे किंवा काही वेगळं येतंय का? तर नाही, खूप सुंदर, खूप प्लेझंट सरप्राईज दिलं. प्रेक्षकांना तुला रोज बघायची इच्छा होती, तर रोज ते आता एक्झिबिशनमध्ये हो, दिसते. ऍक्च्युली आता ते भेटतायत थेट. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, लग्न कधी करताय? आता मला काही सांगायला हरकत नाहीये. खरं सांगते, पुढच्या आठवड्यात आईने घरी बोलवलंय. एकदा काय ती तारीख काढा, म्हणजे आम्ही आमच्या कामांसाठी मोकळे होऊ. पण अमितची मालिका सुरू होतीये नुकतीच आणि त्या सगळ्या डेट्स घेऊन मला असा अंदाज वाटतोय, की मी जानेवारीमध्ये लग्न करेन. असं Okay. मला एक अंदाज आहे. बाकी कळवेन. आता काही लपवण्यासारखं नाहीये. अगदीच, जेवढं अगदीच, जेवढं अगदीच. लपवायचं होतं ते लपवून झालंय. अगदीच. आणि लग्नाचे व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. इट्स मज्जा मराठीच्या ऑफिशियल पेज. अंकिता सोबत. नाही, पण मला खरंच मला जेव्हा एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री ज्याचा इंटरव्ह्यू मी एका वेगळ्या कारणासाठी घेतला होता आणि आता मी तिच्या अगदी वेगळ्या गप्पा झाला. ना आम्ही इंडस्ट्रीबद्दल बोललो, ना आम्ही बाकी काही काही नाहीये. व्यक्तींबद्दल पुढचे बोललो. प्लॅन्स काय आहेत? तू काय काहीच करणार आहेस? काहीच नाही. तुला काय आवडतं? इट्स प्युअरली युअर बिझनेस. Yes. इट्स प्युअरली जे तुझ्यातली कला आज इतकी फेमस करतेस. मला खरंच खूप भारी वाटतंय. तुला कसं वाटलं आजचा इंटरव्ह्यू? खूप छान वाटलं अंकिता. खूप मजा येते. कारण ना नेहमी बऱ्याचदा असं होतं गेले 4 वर्ष आम्ही ह्याच विषय बोलतोय, की तुला काय आवडतं? किंवा तू अभिनेत्री कुठली आवडते? मग तू तुझं काम कसं करते वगैरे. यापेक्षा आत्ता मी जी काही उडी घेतीये, त्यासाठी मला कोणीतरी बोलवलंय माझं मत मांडण्यासाठी. सो माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट आहे. म्हणून मी पटकन या इंटरव्ह्यूसाठी हो म्हणाले, की हो मला बोलायचं आहे या विषयावर. आणि मी पण खूप नवीन आहे खरं तर. हो. सो सगळेजण मला सांभाळून घेतीलच. पण इथे येऊन खरंच खूप छान वाटलं, की या विषयावर मला बोलायला मिळालं. जे लोकांनाही माहिती नाही, जे मलाही माहिती नाही कदाचित. माझ्या आतली ती उद्योजिका बोलतीये. सो थँक्यू सो मच. हे खूप भारी अगदीच. होतं माझ्यासाठी. अगदीच. थँक्यू सो मच. आणि लगेच उठा आणि शॉपिंग करा. कारण का 700 ते 2000 2,500 मध्ये तुम्हाला
सुंदर साड्या मिळणार आहेत. सुंदर. मी अजून नाही बघितल्यात किंवा मी अजून जास्त एक्झिबिशनला नाही आली आहे नाही जिथे तू एक्झिबिशन्स पण नाही, आपण ऑनलाईन पण सुरू येस. करतोय. सो ज्यांना कोणाला पेज हवं असेल, शिवानी नाईक ऑफिशियल हे माझं पेज आहेच आहे. त्यातही अनेक ठिकाणी राही बाय शिवस्मित नावाचं पेजचं कोलॅबरेशन मिळेल. सो तिथे जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. तिथे बरेचसे फोटोज आहेत साड्यांचे आणि बरंच काय काय. खूप मस्त. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, पण त्याआधी तू उठ, लढ, शिक आणि स्वतःची वाट स्वतः तयार कर, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. तुझी स्वप्न, तुझी दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अंकिता, उद्योजिका शिवानी नाईक सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. बाय.